जगातील सर्व अग्रमानांकित स्पर्धेमध्ये टीम 94 संघ या वर्षी मुख्यत्वे खेळलेला आहे आणि म्हणूनच आता या संघाकडे देखील एका बलाढ्य संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. चला दोन्ही संघाचा एक एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षात येऊ द्या प्लीज. टीम 94 चे रेडी आहेत तर मी विनंती करतोय की जियांशी नायगाव आपला एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये स्कोर चेक करण्यासाठी आणि खेळाडूंची नावं सांगण्यासाठी या दोन गोष्टी एक्स्ट्रा मेंबरला करायच्या आहेत. दोन फलंदाज एका बाजूला दीपेश दिंडेकर तुम्हाला पाहायला मिळतील आणि एका बाजूला असणार आहेत प्रणील आणि दीपेश. हे दोन फलंदाज जियांशी नायगाव संघाकडून सुरुवात करताना ॲपी बॉलिंग ट्रॅकवर प्रकाश तुंबडा. ढगाळ वातावरण आहे, ऊन सावल्यांचा खेळ आपण पाहतोय. अधूनमधून पाण्याचे ठिपके तुम्हाला एक वेगळाच आनंद देत आहेत. पण पावसाळा नाही आहे मित्रांनो. जेव्हा आपण क्रिकेट या खेळाशी निगडीत असतो तर पाऊस तितका आपल्याला आवडत नाही, पण जर फॉर्मॅट रबर बॉलचा असला तर पाऊस हवा असतो. पण आता टेनिस बॉल फॉर्मॅट आहे त्याचमुळे पाऊस तितकासा नको आहे खेळाडूंना आणि म्हणूनच जितक्या लवकरात लवकर तुम्हाला सामने संपवता येतील तितका प्रयत्न केला तर आजचा जो दिवस आहे हा स्मरणात राहील. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे, गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहतोय, फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑन लॉग ऑफ आणि डीप मिड विकेट. एक पारंपरिक क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे टीम 94 कामंडने आणि ॲपी बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्मवर द विकेट, स्ट्राईकवर दीपेश दिंडेकर. पहिलाच बॉल ज्याला आपण मराठी भाषेमध्ये बुंदा म्हणतो, पण पिचिंग आउटसाइड द स्टम्प्स, आउटसाइड द वाईड लाईन आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्याच बॉलवर बोनस मिळतोय जियांशी नायगावच्या टीमला. वाईडच्या स्वरूपातली एक धाव आपण ऍड करतोय. प्रत्येक संघाला सुरुवातीत चांगलीच अपेक्षित असते, पण मात्र काहीकांचा अपेक्षा भंग होतो आणि काहीकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. या ठिकाणी सुरुवात स्वैर झाले टीम 94 कामंडची. ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर. ॲपी आरामात बॉलवर पोहोचतोय. त्याला माहिती आहे सुरुवातीच्या क्षणांमध्ये घाई गडबड करण्याची गरज नाहीये, अगोदर सेट होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र तो आत्मविश्वास आपसुकच वाढत जातो. पहिल्या बॉलवर वाईट, त्यानंतर एक डॉट बॉल, धावसंख्या 1. चकवा देणारा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसवतोय. कारण म्हणतात ना कधी कधी स्पीड व्हेरिएशन इज द बेस्ट वे टू स्टॉप अ बॅटर आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. बघा ना किती कमी गतीने बॉल दिला होता. फुललेंचा बॉल थोडी फ्लाईट होती, ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. दीपेशच्या वतीने बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मिळते फक्त एक धाव. धावसंख्या जाते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. जियांशी लेवन नायगाव. चांगलं वातावरण खरं तर प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. दाटीवाटीने प्रेक्षक देखील मिळेल त्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील स्टँडमध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय. एक चांगली व्यवस्था नेहमीच पाणजू गावामध्ये असते प्रेक्षकांसाठी. मुख्यत्वे प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळेल. प्रेक्षक खूप महत्वाचे स्पर्धेसाठी. ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर, पण थोडासा बॉल दूर राहिला होता म्हणून ते क्विक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. प्रणील आणि दीपेश हे दोन आघाडीचे फलंदाज खेळतायत जियांशी लेवन नायगावसाठी. ॲपी फोर्स करण्याचा प्रयत्न दीपेश यांचा. पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉल, पायांची स्ट्राईड मोठी केली, फ्रंट फुटला बॅलन्स केलं आणि बघा ना बॅटचा 100% फेस ओपन करून खेळायचा होता, पण स्लाइटली आउटकटर बॉल फॉर राईट हँडेड बॅटर. ॲपीचा आपण पाहिला स्लोवर होता, पण मात्र ओळखलंय दीपेशने. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उंच हात करतोय आणि त्यानंतर आपल्या कवेमध्ये बॉलला घेतोय. हा पहिला धक्का बसतो जियांशी लेवनला. दीपेश बॅक टू पॅव्हिलियन. जयेश यांच्याकडे तर गाण्यांचा प्रचंड साठा आहे, म्हणून मला शोले चित्रपटातला एक डायलॉग आठवतोय. हे हात हमें दे दे ठाकूर. मी म्हणेन हा तो लॅपटॉप
हमें देते ठाकूर. इतकी चांगली सुमधुर गाणी जी खरंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. कधी कधी आमचं समालोचन रटाळ वाटतं प्रेक्षकांना आणि त्यांना थांबवून ठेवण्याचं काम आमचे सर्व डिस्क जॉकी मित्र करत असतात. दरम्यान आपण जाऊया चालू असं सामन्याच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. GNC 11 नायगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3. पहिला सामना हाय स्कोरिंग आणि या दुसऱ्या सामन्याची सुरुवात थोडीशी अडखत झालेली आहे. पण अजून 3 षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन बॉलर राहिल अन्सारी कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अकबर यांचं नेतृत्व आणि त्यानंतर मात्र प्रकाश, सिराज, राहिल एक कंप्लीट पॅकेज टीम 94चं. पण जर आपण GNCचा विचार केला त्यांच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स फक्त योग्य त्यावेळी वापरणं गरजेचं आताच्या घडीला. कारण दांडीगुल फुलनीचा बॉल होता. थोडीशी जागा बनवली स्ट्रोक खेळण्यासाठी आणि तीच कुठेतरी चूक झाली आणि हा दुसरा धक्का बसतोय GNCला. धावसंख्या प्रणील बॅक टू पॅव्हिलियन. अज्जू अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. जसा मी एक्सपिरियन्स खेळाडूंचा उल्लेख या अगोदर केला होता. अजू त्यापैकी एक आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि आयोजक देखील तितकेच चांगले आहेत. आणि पाहूया आताच्याकडे जेव्हा अडचणीमध्ये संघ सापडलेला आहे त्या अडचणीला बाजूला सारण्यामध्ये अज्जूला पाठवण्यात आलंय. कारण म्हणतात ना कधी कधी अपघात झाल्यावर आपण ॲम्ब्युलन्सला बोलवतो आणि जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो नायगाव तर नेहमीच अज्जूला बोलवलं जातं. आणि पाहूया अज्जू आपल्या संघाची गरज ओळखून फलंदाजी पेश करतोय का. सुरुवात थोडीशी अडखत झाली पण त्या सुरुवातीला बाजूला सारून आता मध्यंतर आपल्या नावावर करतोय का ते पाहूया. धावसंख्या 2 गडी बाद 3 धावा. GNC राहील तयार. फुलनीचा बॉल ड्राईव्ह केलाय ओव्हर द बॉलर हेड. मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे. बॉल जातोय मागे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पुढील तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. कधी कधी कमी वेगाने स्ट्रोक खेळले ना तर तो देखील तुमचा फायदा होऊ शकतो. कारण आउटफील्ड मधला क्षेत्ररक्षक खूप दूर असतो बॉल पासून आणि तो बॉल पर्यंत येईपर्यंत तुमच्याकडे संधी असते 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या संधीचा सुनिश्चित वापर अज्जू यांनी केला. धावसंख्या 2 गडी बाद 5 धावा. नियंत्रण परत मिळवण्याचा प्रयत्न अजय कोळी यांचा या डावावर. राहिल अन्सारी ओव्हर द विकेट फोर्स करण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतो. एका धावेचा मिळते बोनस GNC नायगावला आणि धावसंख्या जाते आता 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडण्याचा निर्णय आतापर्यंत अचूक ठरलेला आहे टीम 94. गती कमी केली यष्टीरक्षक अकबर कडून. या चुका खूप कमी वेळा होतात. थोडा कॅज्युअल राहिला. जर आपण रिप्ले मध्ये पाहिलं ना तर अकबरची ती बॉडी लँग्वेज नव्हती मला कॅचसाठी जायचंय की नाही जायचंय. फक्त कडेकडे बघा ना तितका तो प्रॉमिसिंग एफर्ट नव्हता आणि त्याच्यामुळे बॅटची एज होती. कॉर्ड बिहाइंडची संधी होती. ती संधी निसटली. एकदा मिळाली GNCला आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 7. GNC 11 नायगाव. राहिल अन्सारी ओव्हर द विकेट. राहिल थोडासा जास्त एफर्ट लावते. वाईट बॉलची धाव मिळेल. शोल्डरवर कंट्रोल खूप तुमचं महत्वाचं आहे. ते नसेल तर असे चेंडू तुमच्याकडून हाताळले जातात जे प्रतिस्पर्धी संघाला फायदा मिळवून देणारे असतात. मगर या डावाचा विचार केला तर 3 ते 4 वाईड बॉल्स आपण या डावामध्ये पाहिले. एकंदरीत 2 गडी बाद 8 धावा आपण स्कोर शीटवर पाहतोय. राहिल अन्सारी ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन ऑन साइडला हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल राईज झालाय आणि त्या राईजला व्यवस्थित ओळखताना आडव्या पडेने खेळण्याचा प्रयत्न आणि ती निराशा बघा फलंदाजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कारण एक ऑपॉर्च्युनिटी होते. हाफ ट्रॅकर कोणाला नको. प्रत्येकाला अपेक्षा असते की मला हाफ ट्रॅकर मिळावा. मला फुल टॉस बॉल मिळाला. मला ओव्हरपिच बॉल मिळावा. त्यापैकी हाफ ट्रॅकर मिळाला होता फलंदाज संकेतला. यूज करता आला नाही. ऑन साइडला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॉल अकबरच्या हातामध्ये विसावतोय. तिसरा धक्का बसतोय GNC 11 नायगावला. बॅक टू द गाव. बॅटर बाद.
मला थोडंसं सांगावंसं वाटतंय दीपेशजी, 4 संघ नायगाव कोळीवाड्याचे खेळत आहेत. पॉवर डिस्ट्रीब्यूट झाली का? कधी कधी हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये येतो. यानंतर सुद्धा अजून एक नायगाव कोळीवाड्याचा संघ खेळणार आहे. त्यानंतर सुद्धा अष्टविनायक नायगाव खेळ, एकविरा नायगाव खेळ, म्हणजेच आजचा दिवस फक्त आपण नायगाव कोळीवाड्यासाठी राखून ठेवलेला आहे. तर पाहूया आता यानंतर टॉस साठी तयारीत राहायचंय. पांजू स्पोर्ट्स पांजू विपक्ष एकविरा नायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयारीत राहा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. बघा ऍडजस्टमेंट आयोजक करतायत रितेश किणी आणि चॅलेंजर्स, त्यांनी खरंच ऍडजस्टमेंट केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत, आम्ही मान्य करतो. बॅटची एज, पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज होत आहेत बाद. आल्या पावली परत योगेश, बॅक टू पॅव्हेलियन. पारंपरिक लढत अक्षयजी खूप महत्वाची आहे आणि मला असं वाटतं यानंतर प्रेक्षकांनी ठरवल्याप्रमाणे पारंपरिक लढत एकविरा नायगाव आणि पांजू स्पोर्ट पांजू, पण दोघांचे संबंध खूप चांगले मैदानाच्या आतमधले. पण प्रेक्षक वर्ग आहे ना, प्रत्येक संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवत असतो. आणि आता पाहूया या ठिकाणी पांजू स्पोर्ट्स आणि एकविरा नायगाव या दोन संघांदरम्यान पुढची लढत कशी खेळली जाईल, कशी खेळली जाईल. खेळवली तर आयोजकांच्या वतीने 4 षटकांची जाणार आहे, ती खेळली कशी जाईल ते आपण या पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. सिराज नवीन बॉलर, अजून एक एक्सपिरियन्स कंपेनर. सिराजच्या वतीनं मात्र कित्येक ऊन पावसाळे त्यांनी कामण संघांसाठी पाहिलेले आहेत. कारण काही खेळाडू जे असतात ना, जे नेहमीच आपल्या संघासाठी जमेल ते प्रयत्न करत असतात, त्यापैकी सिराज हा खेळाडू नेहमीच कामण संघासाठी वेळ काढतो, कामण संघासाठी वेळ देतो. आणि आता पाहूया त्याच्या वतीनं नेहमी आम्ही जेव्हा चर्चा करतो कमेंट्री बॉक्सच्या मध्ये, जेव्हा आपण ते येतात किंवा टॉस बॉक्स मध्ये, एक पॉझिटिव्ह चर्चा सिराजच्या वतीने नेहमीच केली जाते क्रिकेटशी निगडीत जी असते. आता पात्र अज्जूवर तो भरोसा ठेवला जाईल. या पुढच्या 2 षटकांवर धावांचा पाऊस पडेल अशी शक्यता नाकारता येत नाही. धावसंख्या 4, गडी बाद 8 धावा. सिराज यावेळेस ऑन साइडला बॅटचा फेस आपण पाहिला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधून थ्रो येईल ऑन दी स्टंप. क्या बात आहे, खूप चांगला थ्रो आपण पाहिला. अकबर यष्टीच्या जवळ खूप स्ट्रॉंग आहे पण त्याचंच सादरीकरण ते करतायत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. स्ट्रायकर फलंदाज असणार आहे सुमील, पहिल्यांदाच ते आता खेळतायत, स्ट्रायकवर येत आहेत. धावसंख्या 4 गडी बाद 9 झाले. अज्जू प्रतिकार करतायत, 4 धावांवर खेळतायत. सिराज बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पण मात्र तितक्या आत्मीयतेने स्ट्रोक ऑफर झाला नाहीये. रिप्लेमध्ये पाहायला आवडेल, कारण आपण नेहमीच स्वतःहून एक स्ट्रोक ठरवत असतो की मला त्याच झोनमध्ये खेळायचं आहे, पण कधी कधी बॉलला पाहून बॉलच्या पिचिंगचा उंचीचा आढावा घेऊन खेळायचं असतं. या ठिकाणी ते जमलं नाही सुमीलला आणि त्यामुळे रायझिंग डिलिव्हरी होती, पेस होता या बॉलला, ऑप्शनच्या बाहेरचा अँगल क्रिएट केलेला बॉल तितक्याशा आत्मीयतेने खेळता आला नाहीये. जातोय डॉट. सिराज ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची एज, बॉल अकबरच्या हातात विसावतोय, जातोय डॉट. आता अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे टीम G11 नायगाव. फलंदाज बाद आहे आणि त्या ठिकाणी पंचाचं बोट आकाशाकडे, बॅटर बॅक टू डगआउट. 5वा धक्का बसतोय हा टीम G80ला. सुमील सुद्धा 0वर गोल्डन डकवर बाद. गडी बाद 9 धावा. जो धावफलक G11ला नको होता तो धावफलक पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाचा एक प्रेक्षकांचा सॉफ्ट कॉर्नर असतं की माझ्या संघाने चांगला खेळ खेळावा, मला देखील आनंद मिळावा, पण G11 नायगावकडून ते प्रयत्न अपुरे पडलेले आहेत. सिराज ड्राइव्ह केलंय, लॉफ्टेड
पण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि पुन्हा एकदा अजून एक फलंदाज गोल्डन डकवर आल्या पावली परत प्रितेश 6 गडी बाद 9 धावा. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. आता मात्र अडचणींमध्ये वाढ होऊच लागलेली आहे आणि आता त्याचमुळे हिमांशू आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत 8व्या क्रमांकावर 9 धावा 6 गडी बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स म्हणजे आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सिराज येऊन पोहोचलेले आहेत. आणि काय प्रदर्शन या सामन्यामध्ये टीम 94 कामणचं पहिल्यांदाच या मैदानात आले आहेत. आढावा नाही आहे स्पर्धेचा कुठला या अगोदरच्या, पण मात्र अभ्यास खूप चांगला. ऑफस्टम्पच्या बाहेरची रायझिंग डिलिव्हरी, वी कॅन से रॉकेट डिलिव्हरी. पिच झाल्यानंतर बॉल सरळ सरळ राईज होताना पाहायला मिळतोय. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा खूप चांगला वापर सिराज करतोय. रॉकेट डिलिव्हरी ऑफस्टम्पच्या बाहेरची, कंट्रोल खूप चांगला या बॉलवर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 6 गडी बाद 9. ऑपॉर्च्युनिटी होती, इतके कॅज्युअल तुम्ही राहू शकत नाहीये. हाफ ट्रॅकर हाताळला होता, पुल करण्याचा मौका मिळाला होता, पण आयडियली स्ट्रोक्ससाठी ती तयारी नव्हती, देहबोली नव्हती. जातोय डॉट. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 6 गडी बाद 9 धावा. 6 विकेट डाऊन, 9 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3. अजय कुळी स्वतःवर स्ट्राईक ठेवत आहेत. शेवटचे 6 बॉल खेळण्याची संधी अजय यांना मिळालेली आहे आणि 6 बॉलमध्ये कमीत कमी 25 धावा येणं अनिवार्य असेल. जियांशी 11 संघाला दुसऱ्या डावामध्ये झुंज देण्याची ऊर्जा जर द्यायची असेल तर या 6 बॉल्सवर जास्तीत जास्त चांगले स्ट्रोक्स खिचावे लागतील अजय यांना. 6 गडी बाद 9 धावा. बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार. अतुल ठाकरे यावेळेस बघा ऑन द राईज खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एकदा पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न बॅटिंग एंडला थ्रो. अकबरने एक हातात कव्हर केलाय आणि काय नेत्रदीपक यशरक्षण पाहायला मिळते अकबरचं. अजय यांना परतावं लागते आणि आता मात्र एक आशा होती ज्या फलंदाजाकडून जास्तीत जास्त धावा येऊ शकल्या असत्या त्या येत नाहीयेत. 7 गडी बाद 10 धावा. जियांशी 11 नायगाव. द्विज चायनीज कॉर्नर. दुपारची वेळ झालेली आहे. अल्प दरामध्ये तुम्ही चायनीज पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तसेच मंडपाच्या डावीकडे देखील तुम्हाला खाद्यपदार्थाचे स्टॉल पाहायला मिळतात. वडापाव, कोल्ड ड्रिंक्स आणि अल्पोपहार तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच स्वस्त दरामध्ये मिळणार आहे. आणि घरचं जेवण ज्यासाठी आपण मेहनत घेतो ते तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर अतुल ठाकरे आपण पाहतोय. 7 गडी बाद 10 धावा. जियांशी 11 नायगाव. पाणजो या ऐतिहासिक भूमीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण ही स्पर्धा पाहतोय. सुपर व्ही चषक. 7 गडी बाद 11 धावा. धावांचा ओघ वाढवण्यासाठी सशर्त प्रयत्न करतायत, पण एक म्हणतात ना की रिस्क असते जेव्हा मोठे स्ट्रोक खेळतो. मोठे स्ट्रोक खेळताना ती रिस्क सुद्धा तुम्हाला घ्यावी लागते. रिस्क घेतली पण फायदा काय. जियांशी 11 नायगावचा झाला नाही. 7 गडी बाद 11 धावा. अतुल ठाकरे बॉलिंग मार्क व पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर असेल हिमांशू.
ऑन साइडला आडव्या पाठीने खेळलेत, मोठा गॅप आहे पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पोचेल बॉलवर, एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचं, बॉलिंग एंडला थ्रो थोडासा वाईडिश म्हणून मिळतात या 2 धावा. आउटफील्ड मधून थ्रो करणं ही देखील एक वेगळीच कला असते आणि प्रत्येकाला ती जमत नाही. खांद्यावर तुमचं कंट्रोल असणं गरजेचं आहे. जवळपास 40 मीटर पासून तुम्ही थ्रो करता योग्य त्या एंडला, ती परिपक्वता देखील महत्वाची, म्हणून क्षेत्ररक्षणाचा सराव देखील गरजेचा असतो. 7 गडी बाद 13 धावा. अतुल कॉर्नर ऑफ द क्रीज ऑन साइडला क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये, थोडासा कॅज्युअल राहिलाय आणि त्याचमुळे शरीराचा संपर्क झालाय की नाही त्या ठिकाणी पंचाचा निर्णय आपण वाट पाहूया की काय आहे नक्की. बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे की आत आहे. कॅच तर ड्रॉप झाले आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय, बॉल अडवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे मिळतेत या फक्त 2 धावा. धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. थोडासा कॅज्युअल राहिला क्षेत्ररक्षक, दर्पण थोडे कॅज्युअल राहिले आणि कॅच ड्रॉप झाली. हातांची उंचळ तर योग्य त्यावेळी त्यांनी उघडी केली होती पण बंद करताना थोडासा वेळ घेतला. चल मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. धावसंख्या 7 गडी बाद 15 धावा. अतुल जाऊ दिल्या बॉलला, अँगलचा वापर करताना पिचिंग थोडीशी चुकली आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. मिळते व्हाईट बॉलची 1 धाव. धावसंख्या पोहोचते 16. 7 गडी बाद 16 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या, पांजू स्पोर्ट्स पांजू आणि एकविरा नायगाव. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. बॉल डिलिव्हर झाला या षटकातल्या आतापर्यंत एकूण 4. ऑन साइडला क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट मधून. राहिल अन्सारी थोडासा वेळ घेतोय आणि त्याचमुळे त्या वेळेचा सदुपयोग आता फलंदाज करतायत. या मिळतात 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या जाते आता 18 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल. टॉससाठी या चला एकविरा नायगाव आणि पांजू स्पोर्ट्स पांजू. कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे, होतोय. आपण देखील या. अतुल ठाकरे यंगस्टर अराउंड ए विकेट. ड्राईव्ह करायचं होतं, बॅट आणि बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये. बॉल जातोय मैदानाच्या समतल मिड विकेट मध्ये. दरम्यान एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचंय. बॅटिंग एंडला थोडासा उशिरा येतोय. अजूनही धाव घेण्याची संधी आहे. अकबर चुकते. 2 धावांना 3 धावांमध्ये बदललं जाते. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला ताळमेळ आपण पाहिला. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 21 वर. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 24 बॉल्स 22 धावांची गरज असेल टीम 94 कामणला. 24 बॉल्स 22 धावांची गरज. पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला. पेढीमध्ये आवडी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये. मागणं भिजलाय गोराणी बदल तुझा, मागणं भिजलाय गोराणी बदल तुझा. पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला. सन्माननीय केसरीनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. वेळापत्रकातला हा 3रा सामना असणार आहे. पांजू स्पोर्ट पांजू आणि एकविरा नायगाव. हेड आणि टेल आपण पारंपरिक नाणं वापरत आहोत. तुम्हाला छापा किंवा काटा बोलायचंय. कॉल पांजू स्पोर्ट्स देत आहेत. चालेल चालेल. चला स्पिन द कॉइन सर. हेड इज अ कॉल. टेल नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच एकविरा नायगाव. धन्यवाद केसरीनाथ भोईर साहेब. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देताना. संचित नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. एकंदरीत या मैदानाचा जर विचार केला तर समाधानी आहात या मैदानात तुमच्या संघाचा खेळ पाहून? हो हो खूप. जसं मी अगोदर उल्लेख केला की नायगाव कुईवाडा या गावाची पॉवर डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत. एकूण 4 संघ एकाच गावातून नेहमीच खेळत असतात आणि आज त्या वेळापत्रकामध्ये आहेत. तुमचा संघ जर पाहिला तर स्टेबल आहे. कोणाची अनुपस्थिती जाणवते? नाही, आमचे सर्व आहेत. एकंदरीत या मैदानामध्ये किती ट्रॉफीज
या पूर्ण हंगामामध्ये एकविरा नायगाव या संघाच्या नावावर राहिलेले आहेत? दोन दोन ट्रॉफी आहेत आणि दरवर्षी इथे आम्हाला ट्रॉफी लागूच असते. ही ट्रॉफी पण घरी घेऊन जायची इच्छा? हो नक्की. 100%. चला आपण आता पांडूचं देखील मत जाणून घेऊया. रवींद्र, फलंदाजी करायची आहे, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध? मनाविरुद्ध. घरचा संघ, घरची स्पर्धा, प्रेक्षक देखील दाटीवाटीने तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. प्रेक्षकांना खुश करण्यासाठी तुमचा खेळाचा सादरीकरण चांगलं होणं अपेक्षित आहे, पण दबाव हा देखील एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर तो दबाव असतो जेव्हा आपण घरच्या मैदानावर खेळतो, घरच्या स्पर्धेमध्ये खेळतो? दबाव तर असतोच. दबाव असतो, पण दबावाला जेव्हा कधी कधी म्हणतात ना की दबावामध्ये आपल्याकडून एक चांगला खेळ होतो, तुम्हाला देखील तो साक्षात्कार कित्येक स्पर्धामध्ये आला असेल, तर तेच तुम्ही आज मनात ठेवाल का की दबाव असला तरी देखील आपल्या गावामध्ये खेळत असताना चांगला खेळ होईल? आज 100% देण्याचा प्रयत्न करू. एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज तुम्ही आहात. तर जर आपण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार थोडा बाजूला ठेवूया, तर ग्रामीण क्रिकेटमध्ये कुठला गोलंदाज आहे ज्याला तुम्ही फॉलो करता? मयूर वाघमारे. मयूर वाघमारे, देवत. तर यस, नाणेफेक जिंकलेली आहे टीम एकविरा नायगाव. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि पांडू स्पोर्ट्स पांडू संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. स्टे ट्यून ऑन GBN लाईव्ह. ऐकूया आवाज पुढील डावामध्ये अक्षयजी साटेम यांचा. ओव्हर टू यू सर. थँक्यू मणिजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र कधी कधी लो स्कोरिंग मॅच देखील हाय स्कोरिंग सारखी वाटते, कारण की छोटा टोटल अच्छा बॅटल आपण बघतोय. चेतन भोईर आमचे स्कोरर आमच्यापर्यंत ही माहिती पुरवतात आणि गावकपचे फॉर्म देखील आलेत, फॉर्म अवेलेबल आहेत. ज्यांना कुठला सहभाग घ्यायचा असेल इकडे फॉर्म आहेत. चेतन भोईर यांच्याशी संपर्क साधा. बाकी ठिकाणचं क्रिकेट संपलं असेल तरी पांजू गावचं क्रिकेट अजूनही आहे. 1 लाखाची देखील भव्य दिव्य कार्यसम्राट पुरुष चषक आपण बघणार आहोत 17, 18, 19 मे आणि त्यानंतर 28 मेला साई स्पोर्ट गाव कप आणि 14 मे एकविरा गाव कप. अजून म्हणजे 3 तरी स्पर्धा पेंडिंग आहेत. अजून वाटलं तर अजून स्पर्धा देखील होऊ शकतात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू आणि या गावामध्ये चालू असलेला क्रिकेटचा घमासान सुपर वी चषक 2023. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बॉलिंग मार्क वरती बॉलर सुमिल आणि राहील अकबर ही जोडी. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. वाईडचा इशारा येतोय, जास्त बाहेर चेडू निघून जातोय. कहीं पे निघाए कहीं पे निशाणा. एक्स्ट्रा धाव. टिवरी स्पोर्ट टिवरी संघ या ठिकाणी दाखल झाला. वेलकम, त्यांचं हार्दिक स्वागत. सुपर वी चषकाचा मागील वर्षीचा विजेता संघ आणि सुपर वी चषक त्यांचा आवडती टुर्नामेंट आहे. यावेळी मात्र चांगला फटका ब्लॉक मधला चेंडूला खोदून काढलाय आणि विजय पाटील स्टँड मध्ये अभिवादन देणारा आउट ऑफ द पार्क सुपर वी षटकार. डीजे दीपेश स्मृती टिवरी संघ आपण बघतोय 7 धावा फलकावरती आणि यानंतर देखील बिग बॅटल अँड बिग फाईट पांजू स्पोर्ट पांजू वर्सेस एकविरा नायगाव. यावेळी पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच षटकार 6. दोन बॉल 2 षटकार 13 धावा. मला वाटते टीम 94 कामण
हा संघ आयोजकांचा वेळ भरपूर वाचवेल. नवीन बॉल द्या. पहिली ओव्हर चालू आहे पॉवर प्लेची. कालपासून भरपूर चेंडू हरवलेत. 100हून अधिक चेंडू आणि काय षटकार लागले या स्पर्धेत. 5 चेंडू मध्ये 5 षटकार. मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून बघितला 6वा देखील असू शकला असता, मात्र रिस्पेक्ट दिली, सन्मान दिला. बॉलरची लाई बिघडवायची नव्हती आणि जबरदस्त बॅटिंग. मात्र 2 चेंडू 2 धावेची गरज असताना मॅकमिलन गोविंद यांचा संघ पराभव झाला आणि ओमसाई उत्तन संघ पहिल्या दिवशी वरती आला. काल थॉमस डाईजला बघितलं आणि एका साईडला विश्वनाथ जाधव. थॉमस डाईजचा संघ अप्रतिम गोलंदाजी झाली होती, मात्र 1 चेंडू 6 धावा विजयनी षटकार मारून मॅच फिनिश केला होता. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. जबरदस्त मॅच झाल्या 2 दिवसामध्ये. एका गोलंदाजाने जवळ 11 चेंडू निर्धाव देखील टाकले 2 ओव्हर मध्ये आणि 2 मेडन ओव्हर आपण बघितलंय. हॅट्रिक देखील बघितलेत आणि नितीन नामदेव पाटील यांची मेडन ओव्हर देखील आपण बघितले. रितेश किनी यांच्या माध्यमातून 500 रुपये देखील आले होते. यावेळी मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता, म्हणूनच ही कॅच कॅरी होऊ शकली नाही. 1 धाव आणि एका धावाने धावफलक 14. 4 बॉल 14 धावा. इझी झालाय मॅच. टीम 94 कामन त्रिमूर्ती नागले संघ देखील चांगला खेळ केला होता, मात्र त्यांच्या अगेनच मॅकमिलन गोविंदनी 5 बॉलात 5 षटकार ठोठावले होते. चौदा धावा 4 बॉल. लेफ्ट हँड बॅटर करता आता फाईन लेग डीप होता तो शॉट केलाय. अकबर अनेक उन्हाळे पावसाळे बघितले या खेळाडूंनी आणि नेहमीच टीम 94 कामन संघाचा एक्स फॅक्टर. जबरदस्त मॅन इन फॉर्म. 15 धावा 5 बॉल. सात धाव्यांची गरज. एका ओव्हर मध्ये जर विचार केला तर 7 धाव्यांची गरज, म्हणजे एखादा एक्स्ट्रा धाव आली आणि षटकार लागला तर मॅच फिनिश होईल. किती धावा पहिल्या ओव्हर मध्ये येतील मॅच पाहिजे तसं झालं नाही. राहिल अन्सारी चांगला कॅच. 18 बॉल 7 धाव्यांची गरज. ऐकूया डीजे जयेशला आणि येऊया मॅचच्या दिशेने. क्लायमेट जरी ढगाळ वातावरण असलं तरी तुम्हाला आळस येणार नाही, कारण की आमचे डिस्क जॉकी अप्रतिम संगीत वाजवतात. डीजे जयेश उमेलमान आणि संगीताचा भंडार आहे त्यांच्याकडे. जवळ जवळ मला वाटते 1 लाखाहून गाणी लॅपटॉप मध्ये आहेत आणि पाहिजे त्या सिच्युएशनला पाहिजे ते सॉन्ग. परशुराम पाटील यांचं आगमन झालं. एक अप्रतिम अंपायर आणि चांगलं व्यक्तिमत्व. वेलकम परशुरामजी पाटील या आमच्या अतिथी कक्षामध्ये. नेहमीच दीपेश स्मृती टिवरीला सपोर्ट करत असतात, गायडन्स करत असतात. त्यांचा योग्य सल्ला आज कितपत चालेल, कारण ही स्पर्धा आहे सुपर व्ही. विराट कोहलीची फॅन बेस असलेली ही स्पर्धा सुपर व्ही ट्रॉफी सुपर डुपर हिट. टिवरी संघामध्ये देखील विराट कोहलीचे भरपूर फॅन आहेत, खास सूरज किनी. यावेळी मात्र वाईडचा इशारा आणि एक्स्ट्रा धाव येते. 6 धाव्यांची गरज. एकविरा नायगाव वर्सेस पांजू पुढची मॅच. एकविरा नायगाव टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी चांगला फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इन टू द गॅप. आउटफील्ड थोडं स्लो आहे आणि 3 दिवस वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार स्पर्धा झाल्या. पहिल्या दिवशी या एंडनेच केलं होतो, कालचा मात्र एंड चेंज केला होता आणि आज पुन्हा एकदा याच एंडनी खेळतोय.
आणखी काहीतरी नाविन्यपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. धावा आहेत फलकावरती 17 धावा, 5 धाव्यांची गरज. प्रशांत म्हात्रे, टीम मेंटॉर, टीम मॅनेजमेंटची भूमिका ज्यांनी बजावली या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं जातंय. चौकार गेला नाही, मात्र एकच धाव. पुन्हा एकदा मला वाटते अंपायर देखील मदत करतील बॉल अडवण्यासाठी, कारण की वेळ जवळला जाणार नाही. मात्र पंचांची भूमिका देखील तितकीच योग्य राहिले. अशोकजी राऊत नवघर आणि विशालजी राईक गोडदेव. काल संध्याकाळी नाईट झाली होती तरी सुद्धा चांगला अंधारात अंपायरिंग राहिले. यावेळी स्वीच हिट, प्रॉपरली कनेक्शन, हवाई सफर, चेंडू सीमारेषी पार, मॅच फिनिश, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन आणि तुमचा आभारी आहोत लवकर मॅच समाप्त केल्याबद्दल. तुमच्यासाठी द्विज चायनीज सेंटर अवेलेबल आहे आणि द्विज चायनीज सेंटरवर जाऊन चायनीजचा आस्वाद घेऊ शकता, मॅचचा आनंद, किंवा भोईर परिवाराकडून फास्ट फूडची सुविधा आहे आणि तिकडे जाऊन वडापाव, ऑमलेट पाव, अंडपाव तुम्ही खाऊ शकता. या परशुरामजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच लो स्कोरिंग मॅच असलं तर गोलंदाजाकडे पाहिलं जाते आणि मॅच विनिंग नॉक ज्याच्या माध्यमातून झालंय राहिल अन्सारी, एक गोल्डन हिरा टीम 94 कामणचा. 3 विकेट ज्याने घेतल्यात आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. राहिल यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आज मनीषजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐक